मुगाची भाजी बनवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये तेल, जिरं, मोहरी, कांदा टाकून फ्राय केला आहे. कढीपत्ता, कांदा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये एक टोमॅटो, तो पण फ्राय करून घ्यायचा आहे. आणि ते वाटण टाकलंय आणि सगळे मसाले टाकले. तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर. ते पण तेल सुटेपर्यंत सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मग मूग आणि बटाटा टाकायचा आहे. ते पण तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि मग आपण इथे चवीनुसार थोडं मीठ आणि कोथिंबीर टाकणार आहोत. आणि पाणी गरम करून घ्यायचंय. इथे गरम पाणी टाकलेलं आहे आणि एक शिट्टी होऊन द्यायची आहे.